राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा घेणार तर पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर चर्चा होण्याची शक्यता। सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा पूरग्रस्तांसाठी मोठा निर्णय। खरवडलेल्या शेतीला धरणातून मोफत माती तर उद्ध्वस्त जमिनीच्या बदल्यात सरकारी जमिनीच्या पर्यायाची चाचपणी। सरन्यायाधीश भूषण गवईंच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न। गंभीर घटनेनंतर पंतप्रधान मोदींचा गवईंना फोन, विचारपूस करून निषेध व्यक्त। महाविकास आघाडी आणि काँग्रेसला नवीन भिडूची गरज नाही, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं मोठं वक्तव्य। राज ठाकरेंच्या मनसेला मविया सोबत घेण्यावरून रणकंदन होणार। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली महापालिकांसाठी दोन्ही ठाकरेंचं एकमत। संजय राऊतांचा दावा तर मुंबईत ठाकरेंचाच महापौर होणार असल्याचंही भाकीत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेची प्रभाग रचना जाहीर। बऱ्याच वर्षांनी पालिका निवडणुकांचे पडघम, राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू। ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडी आक्रमक। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात जितेंद्र आव्हाड कोर्टात याचिका दाखल करणार। शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, आमच्या हक्काचं ओबीसींना दिलं। 1994च्या आरक्षणावरून मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच पवारांवर थेट हल्लाबोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।